उक्षीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कातळशिल्प आहेत. 950 कातळशिल्प आहेत. देवी असोळ तिथे आहेत. तिथे 300 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे तुम्हाला कोकणातले नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. मित्रांनो, आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येतो आहे. कोकणात असे खूप विषय जे दुर्मिळ आहेत आणि जे लोकांसमोर येत नाही, त्यातलाच एक विषय घेऊन मी तुमच्यासमोर आज येतो आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मी जो विषय मांडतो तो योग्य आहे की नाही. मित्रांनो, कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लावला आणि त्याचा विकास केला तर आपल्याकडे बरेच रोजगार निर्माण होऊ शकतात. पर्यटनाच्या दृष्टीवर कोकण उभं राहू शकतं. आपलं नशीब आहे की आपल्याला इतका मोठा समुद्रकिनारा लावला. आपण त्याचा विकास करतोय नाही असं नाही, पण जेवढा करायला पाहिजे होता तेवढा आपण केला नाही अजूनपर्यंत. हे आपलं दुर्भाग्य आहे. तो एक विषय वेगळा आहे. जो विषय मी तुमच्या सोबत घेऊन येतो तो म्हणजे कातळशिल्पांचा. थंडी भरपूर आहे म्हणून थोडं शब्द होत आहेत. सकाळचे 7 वाजलेत आणि थंडी भरपूर आहे. मित्रांनो, मी जो विषय तुमच्यासमोर घेऊन येतो तो कातळशिल्पांचा. आपल्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातले तुम्ही तुम्हाला सांगतो, रत्नागिरी जिल्ह्यात 950 कातळशिल्प आहेत आणि त्यातली सगळ्यात जास्त अभिमानाने मी सांगतो आपल्या देवी असोळ, म्हणजे आपल्या बाजूचा जो गाव आहे देवी असोळ, तिथे आहेत. तिथे 300 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत आणि युनेस्कोच्या यादीत मला वाटतं तिथली जास्तीत जास्त कातळशिल्पांना स्थान भेटलं आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे. आपण या गोष्टीकडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहत नाही, म्हणून मी तुम्हाला बोललो की मी आज वेगळा विषय घेऊन येतो. कातळशिल्प ही सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर राजापूर, धोपेश्वर, बारसू, देवाचं गोठणे, धाऊलवल्ली, आडिवरे, कशेळी या सगळ्या ठिकाणी बरीच कातळशिल्प आहेत. मला वाटतं पुढे जाऊन रत्नागिरी या पट्ट्यात उक्षीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कातळशिल्प आहेत. पण आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे देवी असोळला 300 पेक्षा जास्त कातळशिल्प आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं गोठणं, जिथे कातळशिल्प आहेत आणि तिथल्या कातळशिल्पावर होकायंत्र काम करत नाही. हे तर एक नवल आहे आणि त्याचा शोध इतिहासकार लावत आहेत अजूनही. असे अनेक गोष्टी आपल्या कोकणात आहेत ज्या आपण लोकांसमोर आणत नाहीत. म्हणजे ज्या गोष्टी लोकांना आपण ओरडून सांगितल्या पाहिजेत की आमच्याकडे हे आहे, हे बघा, ते आपण लोकांना ओरडून सांगत नाहीत. त्यामुळे आपण कुठेतरी आपलं कोकण पर्यटनाच्या दृष्टीने मागं पडतो आहे. म्हणूनच मी आज एक छोटासा प्रयत्न करतो की आमच्या गावात एक कातळशिल्प आहे जे फार दुर्लक्षित आहे. म्हणजे जे आता ज्या मी गावांची नावं घेतली तिकडची जी कातळशिल्प दाखवली गेली आहेत त्याच्यानुसार असं म्हटलं गेलं की जी कातळशिल्प आहेत ती 8,000 ते 10,000 वर्ष जुनी आहेत, असं त्यावर संशोधन करणाऱ्या लोकांनी सांगितलं आहे. त्यानुसार मला वाटतं हे पण तितकं जुनं असू शकतं, कारण खूप जुनं आहे. 8,000 ते 10,000 वर्ष जुनं म्हणजे खूपच जुनं झालं. कातळशिल्पांना मित्रांनो युनेस्कोच्या यादीत स्थान भेटलं आहे आणि हा जागतिक वारसा आपण कुठेतरी जपला पाहिजे, म्हणून माझा छोटासा प्रयत्न आहे. मी तुम्हाला इथलं कातळशिल्प दाखवतो. हे कातळशिल्प आहे मित्रांनो. थंडीमुळे हात कापतायत थोडे. हे हत्तीचं कातळशिल्प आहे मित्रांनो. तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का माहीत नाही. इथे थोडं रान वगैरे होतं. मी येऊन इथली साफसफाई केली आणि त्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. मी खडूसुद्धा आणला आहे. मी आखतो, नंतर तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट आखून पण दाखवतो तुम्हाला. कातळशिल्पांचा अभ्यास केल्यावर आपल्याला आदिमानवी समूहाची वस्तीस्थाने यांच्याबद्दल माहिती मिळू शकतो असा काही संशोधकांचा अंदाज आहे. यासाठी ठिकठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षण केलं जातं, अभ्यास केला जातो आणि जी माहिती भेटते तिच्याद्वारे कातळशिल्पांचा कालावधी निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही ठिकाणी 8,000 ते 10,000 वर्ष जुनी कातळशिल्प आढळत आहेत, तर काही ठिकाणी 20,000 जुनीसुद्धा कातळशिल्प आढळत आहेत.
मित्रांनो, कातशिल्पांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे फार गरजेचं आहे आणि खूप असे शास्त्रज्ञ आहेत, इतिहासकार, जे याच्यावर अभ्यास करतायत. मला वाटतं बाहेरच्या देशातले सुद्धा इतिहासकार याच्यावर अभ्यास करतायत. त्यामुळे कातशिल्पांचा विकास होणे फार गरजेचं आहे मित्रांनो. मी थोडा हे खडू आणले त्यांना आखून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. मी इथे आल्यावर सर्वप्रथम ती साफसफाई केली आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी आखून घेतो, कारण ते माती वगैरे तिथे जमली होती, त्यामुळे ते नीट व्यवस्थित दिसत नव्हतं आणि व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे मी खडू आणले होते आणि खडूने ते आखून घेतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आकार दिसेल त्या कातळ शिल्पाचा आणि तुम्हाला समजून जाईल की ते हत्तीचंच कातळ शिल्प आहे. मित्रांनो, तुम्हाला आता दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हत्तीचं कातळशिल्प आहे. हा इथे पाय आहे आणि हा एक पाय आहे. ही शेपटी आहे. व्यवस्थित बघून घ्या. हत्तीचं तोंड आहे इथे दाखवलेलं आणि हे इथे सोंड दाखवलेली. इथला भाग मला वाटतं तुटला आहे. लांबून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. बघा, दिसतंय का? आणि हत्तीचं कातळशिल्प आहे. मित्रांनो, माझा प्रयत्न एवढाच होता की हे कातळशिल्प कुठेतरी लोकांच्या नजरेत यावं आणि पर्यटनाच्या दृष्टीने याचा सुद्धा विकास व्हावा. जागतिक युनेस्कोच्या यादीत अनेक आपले कातळशिल्प आपल्या राजापूर तालुक्यातली गेली आहेत. तर कदाचित याचा इतिहास आपल्यासमोर यावा. एक कोणत्या काळातल्या आहे असं म्हणतात की कातळशिल्प ही आदिमानवाच्या काळातले आहेत आणि त्याच्यावरून आदिमानवाचा अभ्यास केला जातो आहे. म्हणून मला वाटलं कुठेतरी आमच्या गावातलं हे कातळशिल्पसुद्धा यावं लोकांच्या समोर आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विकास व्हावा. इथल्या ग्रामपंचायतीने वगैरे याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून मी
या व्हिडिओतून छोटासा प्रयत्न करतोय. तर राजसाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, तुम्हाला आठवते का माहीत नाही. एक सभा झाली होती राजसाहेबांची रत्नागिरीत आणि त्या सभेत त्यांनी म्हटलं होतं की कोकणाला रिफायनरी किंवा विषारी उद्योगांची गरज नाही. कोकण पर्यटनाच्या दृष्टीने जर विकसित केलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राला पोचायला नसते. ती ताकद या कोकणात आहे. मला वाटतं तुम्ही विचार करा, 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा कोकणाला लाभला आणि तर त्याचा योग्य वापर केला, त्याचा योग्यदृष्ट्या विकास केला गेला तर आपल्याकडे म्हणजे आपण आज म्हणतो की नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात जर योग्य प्रकारे त्याचा विकास केला गेला तर. दुसरी गोष्ट, आपल्याकडे नारळी पोफळींच्या बागा आहेत, समुद्रकिनारे आहेत. अजून आपल्याकडे दाखवण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण दाखवत नाहीत आणि ओरडून सांगत नाही. राजसाहेबांचंच वाक्य होतं एका सभेतलं, मला वाटतं की कोकणात एवढ्या गोष्टी आहेत की ज्या आपण लोकांना ओरडून सांगितल्या पाहिजेत, त्या आपण लोकांना सांगत नाहीत किंवा एक्सप्लोर करत नाहीत, लोकांना दाखवत नाहीत की आपल्याकडे या गोष्टी आहेत. मला वाटतं कातळशिल्प त्यातले एक आहेत, गडकिल्ले आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या आपण जगाला ओरडून सांगू शकतो की आपल्याकडे हे आहे, तुम्ही या आणि बघा, पण आपण सांगत नाहीत कदाचित. मला वाटतं हे आपलं दुर्भाग्य आहे. आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ते लोकांना दाखवण्याचा, तरच मला वाटतं कोकणाचा विकास होईल आणि पर्यटन सुद्धा वाढेल. मित्रांनो, हे कातळशिल्प आपलं जे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो ते आता दाखवलं तुम्हाला. मित्रांनो, तुमच्याकडे अशी कातळशिल्प असतील तर त्यांच्या ठिकाणाची नावं कमेंटमध्ये सांगा आणि कोणतं कातळशिल्प आहे. जसं की आता हे हत्तीचं आहे आणि आता आंबेलकवडीत आहे, धावलेले गावात आंबेलकवडीत. तसं तुमच्याकडे जी कातळशिल्प आहेत त्यांची नावं आणि ठिकाणं कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कदाचित कोणाला भेट देता येणार असेल तर ते देतील आणि मलाही शक्य असेल तर मी सुद्धा भेट देईन. आणि मित्रांनो, इथे थोडक्यात सांगतो इथे यायचं कसं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर तुम्ही रत्नागिरी किंवा राजापूर मार्गे येणार असाल तर धारत्याच्या पुढचा स्टॉप आंबेलकवडी म्हणून आहे. तिथे उतरून तुम्ही 10 मिनटं चालत या ठिकाणी आरामात येऊ शकता. पण इथे येताना तुम्ही इथल्या स्थानिक लोकांना घेऊन आलात तर फार बरं होईल. स्वतःची गाडी वाहन असेल तर म्हणजे ज्यांना हे कातळशिल्प बघण्याची आवड आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय. आपल्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने कातळशिल्प बघणारे फार कमी लोक आहेत, म्हणून असं वाटलं की ज्यांना खरंच कातळशिल्प बघण्याची आवड आहे त्यांच्यासाठी सांगितलं की एकदम रोडच्या नजदीक आहे, त्यामुळे इथे येणं सहज शक्य आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंट करून तुमच्या गावातले वाडीतले कुठे जिथे कातळशिल्प आहे त्यांची माहिती नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, म्हणजे हे कातळशिल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ह्याचा शोध लागेल. हे किती वर्ष जुनं आहे त्याचा. धन्यवाद मित्रांनो.